भ्रष्टाचार, गुलामगिरी, बेरोजगारी, घराणेशाही अशा सगळ्या वजनाखाली आपण किती दिवस राहू शकतो? आपण किती दिवस अशा गोष्टींमध्ये जगू शकतो? अशाच काही गोष्टींचं विश्लेषण करून आपल्यापुढे मांडण्याचा आणि आपल्या समाजामध्ये जनजागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न लोकसंवाद या चॅनल मार्फत असेल. तर मित्रांनो नमस्कार, मी प्रीती ढमाले. आपल्या पुढे असाच एक मुद्दा विश्लेषण करून ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न. आमदार खासदार निवडताना खरंच आपण पात्रता बघतो का? यासाठी आपल्याला थोडंफार आपल्या इतिहासाची पार्श्वभूमी बघावी लागेल आणि ही इतिहासाची पार्श्वभूमी आपल्या पुढे का मांडली हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात नक्कीच कळेल. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्याचा लढा 1857 ते 1947 या काळात चालला. भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिली राष्ट्रवादी क्रांतिकारी चळवळ ही बंगालमधून उदयास आली. प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या चळवळीचा पाया भक्कम केला. हे नेते भारतीय लोकांच्या नागरी सेवा परीक्षांना बसण्याच्या अधिकारासाठी तसेच अधिक आर्थिक अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात लाल बाल पाल, अरविंद घोष आणि विवो चिदंबरम पिल्ले यांनी स्वराज्यासाठी अधिक मुलगामी दृष्टिकोन पाहिला. 1920 मधील स्वराज्य संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या धोरणांचा अवलंब केला. रवींद्रनाथ टागोर, सुब्रमण्यम भारती आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यासारख्या अनेक विचारवंतांनी देशभक्तीची भावना जनमानसात पसरवली. तर सरोजिनी नायडू, प्रीतिलता वड्डेदार आणि कस्तुरबा गांधी यांच्यासारख्या महिला नेत्यांनी महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील वंचित घटकांना मदत केली. भारताचे संविधान, भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, ज्यांनी लोकांवर होणारे अन्याय, देशात होणारा भ्रष्टाचार यांच्यावर वाचा कशी फोडावी ते या संविधानामध्ये आहे. तसेच आपल्या स्वतःच्या न्यायासाठी, हक्कासाठी आपण कशा प्रकारे दाद मागू शकतो ते देखील यामध्ये आहे. थोडक्यात बोलायचं म्हणजे असंच, बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आपल्या भारतासाठी आहे. आपल्या भारतीयांच्या भल्यासाठी त्यांनी या संविधानाची रचना केली. सांगायचा अर्थ असा आहे की आपल्याला भेटलेलं स्वातंत्र्य हे कसं जपायचं याची जबाबदारी आपलीच. आणि या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये स्पष्ट रूपात सांगितल्या आहेत. आपल्या भारतातील जनतेच्या स्वातंत्र्यासाठी, जनतेच्या हक्कासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी म्हणजेच आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी मोठ्या मोठ्या क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी, समाजसेवकांनी स्वतःचे खूप मोठे बलिदान दिले आहे. या सगळ्या गोष्टी समाज सुधारकांनी, समाजसेवकांनी का केल्या? कारण त्यांना कुठेतरी असं वाटत होतं भविष्यात येणारी पिढी ही मोकळा श्वास घेऊन तसेच स्वातंत्र्यात जगावे. कोणत्याही प्रकारे कोणीच कोणाच्या गुलामगिरीमध्ये वावरू नये, राहू नये. हा एक मात्र उद्देश आपल्या समाज सुधारकांचा होता, आपल्या क्रांतिकारकांचा होता. म्हणजेच काय तर आपल्या भारताच्या विकासासाठीच होता. पण आता सध्याची परिस्थिती बघता आपल्याला खरंच असे वाटते का की आपण स्वतंत्रपणे जगत आहोत? आपल्याला आपले हक्क न मागता मिळत आहेत? अन्न, वस्त्र, निवारा सोबतच नोकरी, शिक्षण हा सामान्य लोकांना परवडणाऱ्या चौकटीत मिळतो आहे का? या सगळ्या गोष्टी व्यवस्थित न मिळण्यासाठी नक्की कारणीभूत कोण आहे? सामान्य जनता, आताचे समाज सुधारक की राजकारणी लोक? आता थेट मुद्द्यावरच येते. जसे की आपल्या भारताची युवा पिढी किंवा जनता हे ज्या वेळेस एखाद्या सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी जातात, त्यावेळेला तिकडे ठराविक वयाची, शिक्षणाची तसेच शारीरिक दृष्ट्या आपण पूर्णतः सक्षम आहोत की नाही या गोष्टी बघितल्या जातात. यांच्यातली एकही कोणती गोष्ट कमी असेल तरी आपल्याला नोकरीसाठी अथक प्रयत्न करावे लागतात किंवा मुकावेच लागते. अन्यथा आपण सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी अपात्र ठरतो. एखाद्या सामान्य व्यक्तीवर दुर्दैवाने एखाद्या गुन्ह्याची नोंद झाली असल्यास तो तर कायम स्वरूपी सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी अपात्र ठरतो. जसे की एखादे आरोग्य मंत्री असतील तर आपण त्यांना कधी असा प्रश्न केला आहे का की आरोग्य मंत्री साहेब, आपण कोणत्या कॉलेजमधून मेडिकलची पदवी घेतली, आपण कोणत्या हॉस्पिटलला प्रात्यक्षिका केली आहेत, असे तुम्हाला मेडिकलचे कोणते अनुभव आहेत की तुम्ही लगेच आरोग्य मंत्री पदावर बसला आहात? एवढा अलगदपणे तुम्ही आरोग्य मंत्री पदाचा भार उचलला आहात? अधिकृत रस्ते निर्मिती किंवा एखादी अधिकृत बांधकामासाठी सुशिक्षित सिव्हिल इंजिनिअरची आवश्यकता असते. त्या रस्त्याच्या निर्मितीसाठी किंवा बांधकामासाठी योग्य तो अभ्यास किंवा त्या संबंधित प्रात्यक्षिका एखाद्या सिव्हिल इंजिनिअरने आपल्या अभ्यासामधून केलेले असते. त्याला त्या गोष्टींची पूर्णपणे माहिती असते. पण आपण कधी आपल्या रस्ते व वाहतूक मंत्री यांना विचारले आहे का
आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षण कुठून झालंय, कोणत्या कॉलेजमधून डिप्लोमा किंवा डिग्री आपण घेतलेली आहे, तर आपण या मंत्रिपदावर बसलेले आहात. आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कधी आपण आपल्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न केला आहे का, तुम्ही 100 मीटर ते 1600 मीटर धावणे किती वेळात पूर्ण केलेत? 7 किलो 50 ग्रामचा गोळा तुम्ही साधारणपणे किती मीटर फेकू शकलात? यापेक्षा अधिक परीक्षा आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या भारतातील आयपीएस अधिकारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी देऊन संबंधित परीक्षा उत्तीर्ण करून ते पोलीस खात्यात रुजू झालेले असतात. ते या पदावर बसलेले असतात. डॉक्टर, सिव्हिल इंजिनियर, पोलीस खात्यात नोकरीसाठी, रेल्वेमध्ये नोकरीसाठी, अशा विविध ठिकाणी नोकरीसाठी त्या त्या संबंधित एका ठराविक शिक्षणाची आवश्यकता असते. त्यातूनच मिळालेल्या प्रमाणपत्राद्वारे व आपल्या पात्रतेनुसार आपल्याला संबंधित नोकऱ्या लागतात. अशाच आपल्या सरकारी खात्यांसाठी प्रत्येक मंत्रालयात एक एक ठराविक कार्यालय दिलेली असतात. त्या कार्यालयाचे प्रमुख असेच आपले कोण ना कोणतरी मंत्री, आमदार, खासदार असे असतात. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, या गोष्टी कितपत योग्य आहेत? सामान्य जनतेला एखाद्या शिक्षणाच्या प्रमाणपत्राशिवाय जर तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरीही देऊ शकत नाहीत, मग तर आपण आपल्या मंत्र्यांना प्रत्येक कार्यक्षेत्रातील खातं त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. एडीआरच्या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार 514 लोकसभा खासदारांपैकी 225 म्हणजे 44% खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि 5% खासदार हे अब्जाधीश आहेत. त्यांची संपत्ती 100 कोटीहून अधिक आहे. एडीआरच्या अहवालानुसार राज्यात गुन्हेगारी प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमधील 50%हून अधिक खासदारांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी आरोप आहेत. आपल्या या लाडक्या मंत्री, आमदार, खासदारांवर एवढे गुन्हे असून देखील मंत्रालयातील खाते चालवण्यासाठी ते योग्य आहेत का, याचा कधी विचार केलाय? कधी आपल्या मनात असं नाही आलं का, की गृह खातं चालवण्यासाठी एखादा आयपीएस अधिकारी किंवा संबंधित शिक्षण घेतलेले उच्च अधिकारी हे गृह खाते चालवू शकतात? रस्ते विकास महामंडळ यासाठी एखादा सुशिक्षित सिव्हिल इंजिनियर किंवा त्या संबंधित शिक्षण घेतलेले एखादे व्यक्ती त्यांनी हे खाते चालवावे. आरोग्य मंत्र्याच्या जागी मेडिकलचे पूर्ण प्रशिक्षण घेतलेले व योग्य ते प्रमाणपत्र घेतलेले असेच आपल्यातलेच कोणीतरी असावे. खरंच जर आपण असा विचार केला आणि जर आपण आपल्या विचारांवर ठामपणे उभे राहिलो, तर आपल्याला आपल्या हक्कांपासून, आपल्या न्यायापासून कोणच थांबवू शकत नाहीत. यामुळे भारतात होणारे भ्रष्टाचार हे देखील थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होऊ शकते व त्याचा फायदा आपल्या येणाऱ्या पिढीला नक्कीच होऊ शकतो. आपण आपलं लाख मोलाचं मत देऊन येणाऱ्या वर्षासाठी किंवा भविष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी आपणच तर कारणीभूत नाही ना, याचा खरंच एकदा विचार करा. नाहीतर हे असंच चालू राहिलं तर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी, आपल्या समाज सुधारकांनी केलेले बलिदान हे खरंच वाया जाईल. समाजात बदल घडवणं हे आपल्याच हातात आहे. आपल्या पिढीचा विचार करणं हे देखील आपल्याच हातात आहे. आपल्या शूरवीरांनी केलेले आपल्यासाठी बलिदान हे क्वचितच आता कोणीतरी करेल. नाहीतर या भ्रष्टाचाराच्या ओझ्याखाली आपण असेच दबून मरू, हे मात्र नक्कीच. आपल्या क्रांतिकारकांनी, समाजसेवकांनी, समाज सुधारकांनी भ्रष्टाचारासाठी व लोकांवर होणाऱ्या अन्यायासाठी कधीच आपली घराणेशाही वाढवली नाही. जर घराणेशाही वाढवली असेल तर नक्कीच काहीतरी योग्य ते कार्य करण्यासाठी, जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी. पण ते आताच्या सध्याच्या काळात कुठेच दिसून येत नाही. आपले मंत्री, आमदार, खासदार हे स्वतःची घराणेशाही वाढवत आहेत. त्यात समाजात कोणत्याही प्रकारचा बदल घडतोय हे दिसून येत नाही. बोलायला गेलो, विचार करायला गेलो, बदल घडवायचे झाल्यास तर खूप काही आहे. म्हणून विचार करूयात आणि काहीतरी बदल नक्कीच घडून आणूयात. सध्या इथेच थांबते आणि परत पुढे असेच नवनवीन विषय घेऊन आपल्या समोर लोकसंवाद या चॅनल मार्फत येते आणि तुम्ही देखील असेच मुद्दे मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. त्यावर नक्कीच विश्लेषण करून आपल्या पुढे सकारात्मक पद्धतीने मांडण्याचा व समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न लोकसंवाद या चॅनल मार्फत निरंतर राहील. धन्यवाद.